हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर बोलायचं नाही. दोनही ठाकरेंकडनं नेत्यांना सायलेन्स प्लीजच्या सूचना. मनसे आणि उबाठाची जवळीक वाढली. प्रतिपालिका कार्यक्रमासाठी मनसेचं आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण, पण आदित्य ठाकरेंचं मात्र मौन. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही माझे मोठे बंधू. ते एकत्र आले तर आनंदच होईल. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल सुप्रिया सुळेंचं विधान. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काहींना कायमचं शेतात जावं लागेल. खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंचं नाव न घेता जोरदार टीका. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटींचा सिलसिला सुरूच. कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा. शरद पवारांसोबतच्या पुण्यातल्या बैठकीनंतर अजित पवारांचं विधान. साहेब आणि दादा एकत्र आल्यास आपली काहीच हरकत नाही. दोनही एनसीपी एकत्र येण्यास ताईंचाही होकार. विक्रम भावेंनी लिहिलेल्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी गुन्ह्याचा तपास फिरवल्याचा आरोप. मुंबईवरती झालेल्या 26/11च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. हल्ल्याची तत्कालीन सरकारसह सर्वांनाच कल्पना होती. माधव भंडारींचा खळबळजनक दावा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी पार. डॉक्टर घैसास सुनावणीसाठी गैरहजर, तर डॉक्टर घैसास यांना अटक व्हावी, भिसे कुटुंबाची मागणी. सोन्याला आणखी झळाळी. सोन्याचा दर 99,200 रुपयांवर.